नमस्कार, प्रमिलास रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। तर आता उन्हाळा चालू आहे आणि रोज रोज प्रश्न पडतो की काय भाजी करायची, सकाळी काय करायची, संध्याकाळी काय करायची। तर आज आपण वांग्याची छान अशी रस्सा भाजी करणार आहोत। तर अगदी साध्या पद्धतीने खूप सारे मसाले न वाटता आपल्याला भाजी करायची। तर आता ह्या भाज्या भरपूर मिळत आहेत सध्या उन्हाळ्यामुळे। वांगी, गवारीचे शेंगा, फ्लावर, कोबी, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा। पण मुलांना ह्या भाज्या खायला खूप कंटाळा येतो। पण अगदी मी साध्या पद्धतीने जी वांग्याची भाजी आता दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही वांग्याची भाजी केलीत ना तर अगदी सर्वांना आवडेल। तर आपण ती वांग्याची भाजी करण्यासाठी आता लगेच किचन मध्ये जाऊया। हे बघा, वांग्याची भाजी करण्यासाठी मी अशी छोटी छोटीच वांगी घेतलेली आहेत। ही 1/2 किलो वांगी आहेत, छान काटेरी वांगी। त्याच्यासाठी मसाला बघूया। हा मी कांदा असा बारीक चिरून घेतला। हे छोटे 2 कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे। इथे मी लाल तिखट घेतलंय घरचं, कांदा लसूण खोबरं मिसळलेलं। हे मी बेडगी मिरची पावडर 1 चमचा घेतले। हे शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलंय, शेंगदाणे चांगले भाजून बारीक वाटून घेतलंय असं। हे टोमॅटो छान असं बारीक चिरून घेतलंय। गारळ्याचं कूट घेतलंय अर्धा चमचा। इथे जिरे मोहरी घेतले मी पाव चमचा। इथे काळा मसाला आणि आमचूर पावडर घेतले अर्धा चमचा। इथे जिरे पावडर आणि गरम मसाला घेतला 1 चमचा। थोडंसं खोबरं घेतलंय, हे सुकं खोबरं मी असे काप करून। 1 चमचा हे पांढरे तीळ घेतले। लसूण 7-8 पाकळ्या आणि आल्याचा 1 तुकडा घेतला। चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा हिंग। तर आता चला आपण आधी वांगी कापून घेऊया। बघा, वांगी कापून टाकण्यासाठी मी हे पाणी घेतलं इकडे भांड्यामध्ये। त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया पाण्यामध्ये। ह्या म्हणजे वांगी खूप वातुळ असतात ना, तर त्याचं थोडंसं असं वातुळपणा कमी होईल म्हणून ते मीठ टाकलं। हे बघा, असं वांग चिरून घ्यायचं, हे थोडं थोडं काढायचं असं। आणि हे असं मध्ये चिरून घ्यायचं। हे बघा असं। आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे वांगी। आता ही बाकीची आपण अशीच सगळी चिरून घेऊया। हे बघा, सगळी वांगी आता व्यवस्थित चिरून मी ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेत। चांगलं तेल गरम होऊ देऊया। तेल गरम झाले, आता आपण ह्या तेलावरती ही वांगी सगळी टाकून घेऊया। आपल्याला ही चांगली परतवून घ्यायची आहेत। आधी आपल्याला हलकीशी अशी शिजवून घ्यायची आहेत वांगी। आता झाकण काढून आपण एकदा हलवून घेऊया। बघा, दुसऱ्या साईडने पण अशीच थोडा वेळ भाजू देऊया। पण आता झाकण काढूया। वांगी चांगली परतले। अशी वांगी परतून घेतली ना की वांग्याचा वातुळपणा थोडासा कमी होतो आणि वांग्याची भाजी खूप छान लागते चवीला। हे बघा, नरम झालेत वांगी। आपल्याला एक छोटंसं वाटण करायचंय। हे बघा, हे खोबरं, सुकं खोबरं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। ह्या 5-6 लसूण पाकळ्या आणि आलं हे पण घेऊया। आणि हे पांढरे तीळ हे आपण बिना भाजता असंच वाटून घेणार आहे। हे बघा, खोबरं, लसूण, आलं आणि तीळ हे आपण बिना पाणी घालता असं वाटून घेतलंय। असं बारीक होईल तितकं वाटून घ्यायचंय बारीक। हे बघा, आता आपण फोडणी करूया। हे बघा, फोडणी करण्यासाठी मी हे मातीचं भांडं असं ठेवून घेतलंय आणि 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे मी। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेलाचा वापर करायचा आहे। आता तेल गरम झालंय, आपण जिरे मोहरी टाकूया आधी। जिरे मोहरी चांगले फुलू द्यायचे। जिरे मोहरी चांगले फुलले, आता आपण कढीपत्ता टाकूया। हा वाळवून घेतलेला कढीपत्ता आहे। आता हा बारीक चिरलेला सगळा कांदा घालूया आधी आणि चांगला लाल कलर वरती परतवून घ्यायचा आहे। बघा, कांदा चांगला मऊ होत आलेला आहे। आता आपण हा वाटलेला मसाला टाकून घेऊया, म्हणजे या कांद्याबरोबर सगळा मसाला भाजून निघेल व्यवस्थित। चांगला लाल कलर वरती आपल्याला सगळा मसाला भाजू द्यायचा, चांगलं परतवून घ्यायचं। कांदा आणि मसाला एकजीव झालाय आता आणि थोडा वेळ चांगला लाल कलर येईपर्यंत भाजू द्यायचा।
बघा कांदा आणि आपण वाटून घातलेला मसाला चांगला भाजत आलेला आहे. आपण हे मसाला भाजून घेतला नव्हता ना, खोबरं आणि तीळ, लसूण, आलं हे, त्याच्यामुळे आपण आता चांगला भाजून घेतला या कांद्यावरती. आता आपण ह्याच्यामध्ये हे टोमॅटो पण चिरलेलं टाकून घेऊया आणि चांगलं हे पण एकजीव करूया. हा मसाला खाली चिकटू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालूया आणि चांगलं हलवून आपण झाकण घालूया, म्हणजे टोमॅटो चांगलं ह्याच्यामध्ये एकजीव होईल. झाकण घालू, पण झाकण उघडून बघूया. हे बघा चांगलं टोमॅटो पण एकजीव झालेला आहे. असा मसाला भाजून घेतला ना चांगला की भाजी एकदम चवीला छान लागते. जर तुम्हाला टोमॅटो जर मिक्सरला बारीक वाटून टाकायचं असेल ना तरी पण तुम्ही टाकू शकता. आता आपण सगळे मसाले घालूया. आधी आपण हे घरचं लाल तिखट, कांदा, लसूण, खोबरं मिसळलेलं हे घालूया. हे 1.5 चमचा मी घेतलंय. तुम्हाला कसं तिखट आवडतं तसं तुम्ही घालायचंय तिखट. हे बेडगी मिरची पावडर 1 चमचा ही पण घालू आणि चांगलं परतवून घेऊया आधी. आता हे पाव चमचा काळं तिखट आणि हे आमचूर पावडर हे पण टाकून घेऊया. गरम मसाला आणि धने पावडर हे पण टाकूया आणि चांगलं हे आता परत एकदा परतवून घेऊया. थोडीशी हळद घालूया. हे कारळेचं कूट हे पण घालू. ह्याला कारळे किंवा फरसणी पण असं म्हणतात. तुम्हाला जर हे नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालतं. थोडंसं काळपटपणा येतो भाजीला जास्त घातलं की, म्हणून मी थोडं कमीच घातलंय. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि चांगलं परतवून घेऊया. आता थोडा हिंग घालूया मसाल्यामध्ये. एकजीव करू आणि थोडा वेळ झाकण ठेवून आणखी परतू देऊया मसाला. आता आपण झाकण उघडून बघूया. बघा मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण ही सगळी भाजून घेतलेली वांगी घालून घेऊया आणि चांगली मिक्स करूया आता ह्या मसाल्यामध्ये. आता आपण आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घेऊया. हे बघा मी गरम पाणी घेतलेलं आहे करून, ते घालूया. आपल्याला किती पाहिजे त्या अंदाजाने पाणी घालायचं आणि आता मीठ घालूया चवीनुसार. आता जास्त हलवायचं नाही वांग आणि बारीक गॅस करून साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला चांगलं आता वांग शिजवून घ्यायचे. आपण बघा 5-7 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. बघा गरम पाणी घातल्यामुळे छान तरी पण आले आणि भाजी पण लवकर शिजते गरम पाण्यामुळे. आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूया. शेंगदाण्याचं कूट पण अर्धी भाजी शिजत आली की मगच घालायचं, म्हणजे तरी छान येते भाजीला. आणि शेंगदाणे काय भाजलेलंच कूट आहे. आता 5-6 मिनिटं झालेली आहेत अजून. हे बघा वांग्यावरती तरी किती छान आली आणि वांग सुद्धा शिजलेलं आहे. छान सुगंध येतोय भाजीचा. हे बघा वांग चांगलं शिजलेलं आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करूया. गॅस बंद करू आणि काढून घेऊ. आता आपण ही वांग्याची भाजी काढून घेऊया. बघा वांग्याची भाजी आता करून तयार झालेली आहे. किती छान झाली आहे बघा. तर ह्याच पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी करायची आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.